नाशिक मुंबई मार्गावरती आज सकाळी झालेल्या विकास गोरे याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आज त्यांच्यासोबत काम करणारे सगळे त्याचे साथीदार जे आहेत त्याच्या घरी आलेले आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर TDRFमध्ये जे कार्यरत आहेत ते अधिकारी आणि कर्मचारी सगळे जे आहे ती टीम या ठिकाणी आलेली आहेत. आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये जी इमारत कोसळली होती त्यावेळेला देखील या टीममध्ये सगळे जे आहेत ते त्याच्यासोबत काम करत होते. एकंदरीत पाहायला गेलं तर आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे, कारण 2019ची ही बॅच होती आणि त्यानंतरचा हा प्रवास यांच्यासोबत त्यांनी कसा काढला आणि नेमकं आज या घटनेमुळे त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे जे अधिकारी आहेत सचिन दुबेजी, आपण त्यांना विचारून घ्या. सचिनजी, भिवंडीमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं, तुमची जी पूर्ण टीम आहे मोठ्या लगावाने त्या ठिकाणी काम करत होते, जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आज तुमच्यापैकी एका साथीदाराचा या ठिकाणी खड्ड्यामुळे जीव गेलेला आहे. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल? नक्कीच 2019 पासून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलामध्ये विकास कार्यरत होता आमच्यासोबत आणि कोणताही कॉल असो विकास नेहमी पुढेच असायचा. आत्ताच घडलेली भिवंडी दुर्घटना असेल त्या ठिकाणी विकासनी जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणावरून 10 डेड बॉडी व्यवस्थितरित्या बाहेर काढल्या आणि आम्ही लाखोंचे प्राण वाचवणारे सर्व आपत्ती व्यवस्थापन आपले जवान, आज आमचाच एक जवान जेव्हा बोलत होता वाचवा, परंतु त्याला कोणी वाचवायला गेलं नाही. ही खूप मोठी खंत आमच्या मनामध्ये आयुष्यभर राहील की आम्ही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आमच्या जीवाची कधीही पर्वा करत नाही, परंतु आज आमच्याच एक जवानाचा जीव गेला. तर तो स्वतः बोलत होता, आवाज देत होता वाचवा, परंतु त्या ठिकाणी कोणीही थांबलं नाही. अर्धा ते पाऊण तास तो त्या ठिकाणीच होता. नंतर त्याला हॉस्पिटलाइज केलं, परंतु त्याची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. खूप मोठी आघात हा आमच्या TDRF टीमवरती व त्याच्या कुटुंबावरती झालेला आहे. त्याच्या कुटुंबाच्या दुःखातही आज विकास जरी गेला असला तरी विकासच्या कुटुंबामध्ये आम्ही 28 भाऊ त्याच्या कुटुंबाच्या सोबत नेहमी सुख दुःखात नेहमी आम्ही उभे राहू. कोणताही प्रसंग घडला तर खंबीरपणे त्याच्या कुटुंबाच्या सोबत आमची पूर्ण TDRFची टीम खंबीरपणे त्या ठिकाणी उभी राहील. ज्या वेळेला तुम्हाला कधी कळालं आणि कशा पद्धतीने कळालं आणि एखादी अशी गोष्ट म्हणजे जी नेहमी अशी आठवली की त्याचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आठवला, अशी कुठली गोष्ट त्याची होती की एवढ्या प्रसंगात तुम्ही एवढे वर्ष एकत्र काम केले? ते नक्कीच पाण्याचा कॉल आला की विकासचा चेहरा समोर यायचा, कारण तो पोहण्यामध्ये एक्सपर्ट होता. कोणताही म्हणजे पाण्याचा डेड बॉडी किंवा आपल्या ड्राउनिंगची केस आली तर विकासचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि विकास कुठेही जा, कोणत्याही कॉलला, तळई असेल, इरशाळवाडी, महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी विकास नेहमी पुढंच असायचा. आणि आमच्या सोबतचा काम करणारा, आमच्या खांदा लावून काम करणारा आज सहकारी आम्हाला सोडून गेला आहे. खूप दुःखद घटना आहे आमच्या TDRF टीमसाठी व कुटुंबासाठी. खड्ड्यामुळे अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणं हे काय, कसं वाटतं तुम्हाला? अत्यंत दुःखदायक आहे आणि कधी न भरून निघणार आहे. आमच्यातला तो एकदम म्हणजे दिलखुलास आणि एकदम मनमिळावू जवान होता. आता ह्याच्यातून आम्हाला म्हणजे त्याच्या कुटुंबाला आणि आम्हाला सावरण्याची फक्त ईश्वरचरणी ताकद हीच आमची शेवटची त्याच्याकडनं इच्छा आहे. तुम्ही जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तो शिक्षण त्यांनी आश्रमशाळेतनं घेतलेलं, कधी असं वाटलेलं की अशा पद्धतीने या लेवलला तो पोचला आणि काय त्याचं नेमकं स्वप्न होतं पुढे? त्याचं एकच होतं की आपण आपल्या टीमसोबत पुढं जावं, आपल्या टीमच्या बरोबर जे काम करून सगळ्यांसोबत कोणाला न दुखापत होता जी कामं करता येतील तेवढं करायचा तो, आणि त्या बाबतीत त्याचा विचार केला तर तो भरपूर प्रमाणात पुढे होता. तो कोणाबरोबर जास्त खेळीमेळीच्या वातावरणात राहायचं, कोणाबरोबर राहिलं तर तो नेहमी आनंदित राहायचा. नेमकं त्याच्या कुठल्या गोष्टी अशा असतील ज्या सांगितल्यानंतर तुमच्या ज्या टीममध्ये ज्या एनर्जी असेल, म्हणजे काही वेळेला आपण काम करताना पाठी हटतो तर काही गोष्टी आठवल्यावर आपण पुढे जातो, अशा काही गोष्टी त्याच्या आठवणीत आहेत का? हो, सर्वांबरोबर मनमिलावप्रमाणे राहायचं, असं काही नाही का कोणाबरोबर भेदभाव. सर्वांचा लाडका होता विकास. कुठलाही कॉल असो किंवा खेळण्याच्या बाबतीत TDRFमध्ये खेळण्यासाठी बोला, कॅरम बोला, क्रिकेट बोला, त्यासाठी तो पोरांना सर्वांना अग्रेसरप्रमाणे खेळायला न्यायचा. एक म्हणजे न विसरणारे त्याच्याबरोबर भरपूर क्षण आहेत, सांगू नाही शकत आम्ही असे. काय वाटतं प्रशासनाने ज्या पद्धतीने हे खड्डे असतील रस्त्यावरचे, तर जे ठेकेदार असतील काय असतील त्यांनी कुठेतरी हे खड्डे बुजवावे, अजून काही लोकांचे जीव जाऊ नये, असं एक म्हणजे NDRFची टीम आहे. प्रशासनाच्या विरोधात तर तुम्ही बोलू शकत नाही, पण एक भावना तुमची काय आहे? इथून पुढे अशा दुर्घटना म्हणजे घडू नये किंवा घडतील असं काही होऊ नये, आम्ही हीच अपेक्षा बाळगू शकतो त्याच्याकडनं. एकंदरीत पाहिलं तर 2019 पासून या सगळ्या टीमबरोबर तो काम करत होता. मात्र ज्या पद्धतीने आज पुन्हा तो कामाला निघाला आणि दुर्दैवी त्याचा आज याच्यामध्ये अंत झाला, कुठंतरी ठेकेदार असतील, प्रशासन असेल, यांनी या सगळ्या बाबी
या कुठंतरी पाहाव्यात आणि रस्त्यावरचे खड्डे जे लोकांचे जीव घेतात आणि आज एका जवानाचा जीव गेलेला आहे त्यावरती कुठंतरी एक कठोर कारवाई करावी, कठोर कायदा काढावा अशी मागणी देखील आता त्यांच्या सहकार्याकडनं केली जात आहे. कॅमेरा पर्सन अजयसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.